अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावं आणि सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या निर्णयाची महाराष्ट्रात तातडीनं अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन समिती अकोला यांच्या वतीनं मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मोर्चानंतर प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आलं। शासनानं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशासह आणखी काही राज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची महाराष्ट्रात सुद्धा अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या दिशेने कार्यवाही केली आहे असं समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुद्धा निर्णयाची अंमलबजावणी करून अनुसूचित जातीतील विविध घटकांमध्ये निर्माण झालेली शैक्षणिक, आर्थिक आणि रोजगारातील विषमता कमी करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। मोर्चाचे आयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलंय। यावेळी विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनुसूचित जाती समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विविध जातीमध्ये आपापसामध्ये वाद लावण्याचे जे गट कारस्थान या ठिकाणी रचलं जात आहे। आम्ही सुरुवातीपासून सर्व दलित समाजातील, एससीतील 59 जाती बांधवांना सर्वांना या ठिकाणी सातत्याने आवाहन करीत आहोत की या ठिकाणी मातंग समाज केवळ एका समाजासाठी रस्त्यावर येत नाही, तर तो या अनुसूचित जातीतील 59 जातीला न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर आलेला आहे। या ठिकाणी मातंग समाज आपल्या स्वतःचा वाटा मागत असताना मात्र इतर कुणाचाही तोटा होता कामा नये ही भूमिका घेऊन देखील मातंग समाज रस्त्यावर या ठिकाणी उतरलेला असताना दुर्दैवाने या ठिकाणी न्याय मागणाऱ्या या शोषित पीडित घटकांना या ठिकाणी दुष्ट देण्याचं आणि त्याच्यावर नाही त्या प्रकारचे आरोप करण्याचं षडयंत्र सुरू आहे। आरोप करणारे म्हणतात आरएसएसची, भाजपची, जातीवाद्यांची सुपारी घेऊन काही लोक या ठिकाणी ट्रोल करतायत। मात्र दुर्दैवाने या ठिकाणी यापूर्वी कधीही आरएसएसचा किंवा भाजपचा ह्याचा प्रचार यापूर्वी कधी एवढा झाला नव्हता। एवढा प्रचार या गेल्या काही दिवसामध्ये या अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधातील लोकांनी या ठिकाणी सातत्याने करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्हाला आता सध्या प्रश्न पडलेला आहे की नेमकी सुपारी कोणी घेतलेली। या ठिकाणी आम्ही एकत्रित बसून या ठिकाणी सर्वांनी एकत्रित मिळून 59 जात बांधवांनी या ठिकाणी शासनासमोर, प्रशासनासमोर गेलो पाहिजे आणि आमच्या 59 जातीची एकजूट राखण्यासाठी आम्ही एकत्रितपणेच भविष्यामध्ये या ठिकाणी शासनाबरोबर लढलं पाहिजे आणि जास्तीचे अधिकार मिळवून घेतले पाहिजे। त्या पद्धतीची विनंती आणि आव्हान आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणच्या सर्व अनुसूचित जातीतील जात घटकांना या ठिकाणी करतात। अनुसूचित जातीचं वर्गीकरण झालं पाहिजे यासाठी अकोला जिल्ह्याच्या वतीनं आयोजित केलेला आहे। या मोर्चामध्ये सर्व समाज बांधव, वाल्मिकी, मेहतर समाज सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी आहे। मागणी फक्त एवढीच आहे की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे। 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे आणि या आदेशाचा आधार घेऊन तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान, हरियाणा, पंजाबमध्ये लागू झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तात्काळ लागू केलं पाहिजे। कुणाच्याही दबावाला बळी नाही पडलं पाहिजे। आम्ही शासनाच्या सोबत आहोत। शासन या ठिकाणी अतिशय सकारात्मक असून सुद्धा काही प्रगत जाती या शासनाला दबावात घेऊन या समानतेची संधी माध्यमाने त्यासाठी उपवर्गीकरणाचा अ, ब, क, ड असा घटक करून त्यांना पुढे आणण्यासाठी हा कायदा आपल्या आज दिनांक 7 जुलै रोजी अकोला जिल्ह्यामध्ये समस्त अकोला जिल्ह्याच्या वतीने सर्व 59 जातीच्या समूहाच्या वतीने
आरक्षण उपवर्गीकरणाचा जो हा मोर्चा काढण्यात आला, यामध्ये सर्व 59 जातीचे लोक आणि 59 जातीचे सर्व समाविष्ट झालेले आहेत. आणि आमचे शासनाला एवढीच मागणी आहे की या SC उपवर्गीकरण लवकरात लवकर करण्यात यावे. यासाठी आम्ही समस्त मातंग समाज आणि मी पुरुषोत्तम वाघमारे आम्ही सर्व या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहोत. आणि सन्माननीय आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे खरंच मातंग समाजाची आणि 59 जातीची मागणी पूर्ण. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी संपादक विशाल गवई, अकोला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.